म्हशरीवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी पेंगविनची चाल. गुलाबी साडी आणि म्हशरीवाले दात, दिसते तू गावठी राजा फोटो हिचा काढ. गुलाबी साडी आणि मिश्रीवाले दात, दिसते तू गावठी बॉम्बल फोटो हिचा काढ. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. गजाली गँगवर आज पॉडकास्ट आलेला आहे. जर तुम्ही ते मिस केलं असेल, राहून गेलं असेल, तर वेळात वेळ काढून प्लीज गजाली गँगचं पण पॉडकास्ट ऐकून घ्या. आजच असं नाही, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पण लक्षात ठेवा, कुठेतरी नोट करून ठेवा की गजाली गँगवर पण दर गुरुवारी मी छान छान पॉडकास्ट अपलोड करत असते. तर एकदा डू चेकआउट गजाली गँग. आज हिचं देवदर्शनाच्या वेळेचा अवतार बघितला आणि अचानक मला म्हशरीची आठवण झाली. हे असं वाटतं की आता जाता जाता थोडे दिवस राहिले आहेत तर म्हशरी लावून घेते. तर म्हशरी वगैरे भाजून आज एकदम ताजी ताजी म्हशरी लावल्यासारखी वाटत होती. आणि काय म्हणतात ते आजकाल, काय तो नवीन शब्द आलाय, पोलखोल. तर आज मी एक पोलखोल करणार आहे मंडळी, की बोंबलचं जे फोटोशूट जे काही आहे तर ते कुठून झालं आहे, कोणाच्या रेफरन्सने झालं आहे ते तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तिच्या जो भावाच्या लग्नाचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माझा लुक कसा वाटला आणि जो खतरनाक लुक आपल्याला दाखवण्यात आला, तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या फोटोग्राफरची ID. आणि त्यामध्ये काही लोकांचे फोटोज मी बघितले आणि त्यावरून मला अंदाज आला की कुठून, वेअर इट इज कमिंग फ्रॉम. कळते का मंडळी, तुम्हाला कळते का, समजलं? माझा शक खरा निघाला. म्हणजे मला वाटतच होतं की ह्यांची एक गँग आहे आणि वरवरून असं दाखवतात की नाही नाही आम्ही असं काय नाही आहे. तर ते एक दोन तर आपल्याला कॉमेंटमधनं कळलं. असीला आलेल्या ज्यामध्ये लिहिलं होतं, मावसा भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे 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 से आते और ऐसा धक्का मारते कि तुम मुंह के बल गिरोगे तो हम उठाने के लिए नहीं आएंगे, पीछे से ही भाग जाएंगे. तर तशातल्या या दोघी इंडियन मॉम ह्याव त्याव. आणि नंतर मग मला प्रायव्हसी आली तेव्हा मला अजून एक गोष्ट कळली की अजून एक कोण मिळालेला आहे. आणि तर तोपर्यंत हे लोक असं लपून छपून गेम करत होते. हे कशात नाही काय, म्हणजे आपण नाही बाबा, आम्ही नाही त्यांच्यामधले, आम्ही तर एकदम न्यू बॉम्बे सोबो आहेत ना, तर त्याच्यामुळे आम्ही असं गटार ओलांडायच्या इकडे वगैरे असं जात नाही असं दाखवायचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा मला ती प्रायव्हसी कंप्लेंट आली ना तेव्हा तर मला क्लिअर झालं की हे बी मिली भगत आहे. आणि आता जेव्हा मी बोंबलीच्या त्या फोटोग्राफरचं बघितलं पेज तेव्हा मला कन्फर्म झालं की बबी द ढबी पण ह्यांचा महागृह आहे, महाहगृह. पक्या पकावता आहेच, ते तर मावशीने सांगितलंच आहे नावच घेऊन की मी त्याला पण कॉन्टॅक्ट केला होता असं तसं. थांब पक्या, तुझा पण नंबर येणार आहे आता. थोडंसं आता बोंबली ट्रेंडिंगमध्ये जाता जाता आता थोडेच आता संपतच आलेत तिचे व्हिडिओ, संपत आले. आता हे लग्नाचं छपाईचं मशीन आता लवकरच बंद होणार आहे, तर त्याच्यामुळे आपण पण थोडं छापून घेऊया म्हणून सध्या बोंबलीवर टार्गेट केलं आहे. पण थांबा, तुमचा पण टाईम आहे, सबका टाईम आहे का. तुम्हाला तर माहितीच आहे की सगळेजण असं तिला कमेंट करत होते अंधमंद भक्त, की तुझी वहिनी खूप गोड आहे, खूप शांत आहे, खूप सुस्वभावी आहे, छान आहे, असं तसं. अंधमंद भक्तांना काय बोलायला, त्यावेळेला तिच्याबद्दल पण असंच बोलत होते, मोठ्या वहिनीबद्दल. आणि आता काय झालं, फिरलं, ताईचं फिरलं की अंध भक्तांचं पण फिरतं. डोकं ओ म्हणते मी. आता असं म्हणतायत, पण मी माझं ऑब्झर्वेशन सांगू का, मला असं अजिबात वाटत नाही. मला असं वाटतंय की ही वहिनी लवकरच बोलणार आहे, हात कोणाला ऐकत नाही. रुखवात बघितला नाही का तुम्ही, असा जबरदस्त IFBच्या मशीनपासनं मायक्रोवेव्ह पर्यंत सगळं पॅकेजिंग घेऊन काय आली येताना, हंडा कळशी. बाकी काय तिथेच ठेवलंय, कारण तिथे संसार थाटायचा आहे आणि त्या संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू माहेरातून आलेल्या आहेत. म्हणजे माहेर एकदम सुस्थितीत आहे, एकदम आहे की नाही आता ती वेगळी गोष्ट, पण मुलीला तर भरभरून दिलेला आहे. त्याच्यामुळे हे अगेन प्रूव्ह झालेलं आहे, माल हे तो ताल है वरना तू कंगाल है. आणि हे जावई बापू तर खुशच आहेत एकदम. बघितलं नाही का गळ्यातली चेन कशी काय 50 तोला फ्लॉन्ट करत होते. अरे बाबा, एवढं दाखवलं, एवढं ते ज्वेलरी शॉपचं एवढं शूट केलं, एवढं बहीण मोठ्या मोठ्या गळ्यात घालत होती, साधी भावाला एक चेन नाही घातली गळ्यात, त्याच्यासाठी बायकोच्या जीवावर त्याला अवलंबून राहायला लागलं, सासरवाडीच्या जीवावर. शी लाज पण नाही वाटत, लाज पण, की आता ह्या जमान्यामध्ये हे अशा गोष्टी हे लोक एक्सेप्ट करतात. आणि नंतर काय म्हणणार, त्यांनी स्वइच्छेने दिलं, आम्ही काय मागितलं नव्हतं, आम्ही त्यांना म्हणालो तर तुम्हाला जे रुचेल जे वाटेल ते द्या. हो का, ज्याला खरंच नको असतं ना तर ते घेतच नाही. आता घेतलं आणि वरून ते गळ्यात घालून असं आत बाहेर चाललं होतं, कुर्त्याच्या बाहेर टाकायचं. आणि ते नवीन लग्न झाल्यावर कसं आपण मंगळसूत्राशी खेळतो तसं ह्याच्याच गळ्यात मंगळसूत्र बांधलंय असं एकंदरीत वाटतंय. तुम्ही हा डिफरन्स पण नोटीस केला का, की आधी तो एवढा बोलायचा नाही, गुपचूप असायचा, फार एखाद दोन शब्द बोलायचा. आणि आता लग्न झाल्यापासून
बाई 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 बाई, कसला तुरु तुरु बोलायला लागलाय, एकदम सुसाट, ऐकत नाही म्हणाला. तशीच नवी नवरी काय नवी वाटतच नाही. असं वाटतं की बापरे, ही जुनी आहे आणि तीच जी आता दिला दणका दिलाय ना तीच नवीन आहे. म्हणजे ती लाजरी बुजरी आहे आणि ही दुसऱ्यांना लाजवेल अशी आहे. असो, मी काही कोणाला जज नाही करत आहे मंडळी, पण जे मला वाटलं ते मी सांगते. आता अंधभक्त सांगू शकतात त्यांचं ऑब्झर्वेशन, तर माझं ऑब्झर्वेशन पण सांगणं तर बनताय ना मंडळी. एकंदरीतच मला असं वाटतं की बोंबली, तू हिचा नाच सोडून दे. इथे काय तुझी दाल दळणेवाली नाहीये, निकल अडियन. पहिला प्रश्न मोठ्या बहिणीचा की ती कुठे, ती काय करते, ती अजून कुठे गायब झाली, तिला चिरीमिरी मिळाली काय, तिने माघार घेतली का, काय झालं, कमेंट्स का ऑफ केल्या. तर ते काय आपल्याला माहिती नाही बुवा, काय झालं काय नाही, अजून टाकणार आहे की नाही, की ह्याच्यावर एवढे दणदणीत व्ह्यू येत आहेत की ते कॅश करून घेते एनकॅश करून. कारण दुसरा व्हिडिओ टाकला तर मग पहिल्या व्हिडिओचे ड्रॉप होतील ना. जोपर्यंत ह्याच्यावर येत आहे तोपर्यंत की त्यांची काही सुला झाली आहे ते आपल्याला काही माहिती नाही. पण मला एक वाटतं कॉमेंट्स ऑफ करायला नाही पाहिजे होते. चला, हे ऐकिवात आहे त्याप्रमाणे हिला स्पॅम करत होते, खूप कमेंट येत होते, खूप वाईट कमेंट येत होते, त्याच्यामुळे तिला सहन होत नव्हतं, तर म्हणून तिने ते ऑफच करून टाकले. तर असं जबरदस्ती थोडी आहे की प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय दिलाच पाहिजे. येऊ दे ना कमेंट, तू डिलीट करायचे होते नाहीतर होल्ड करायचे होते का, कमेंट बॉक्स कशाला ऑफ करून टाकायचा ना, हे चुकीचं आहे. आणि मग तुला जर असं होतं की लोकांनी आपली मतं मांडूच नयेत, तर मग ते स्टंट करायचंच नव्हतं, सांगायचंच नव्हतं. आता जेव्हा सांगितलंय तेव्हा दोन्ही बाजू एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. नाहीतर बोंबलीमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिला. बोंबलीच्या इथे पण फक्त चांगल्याच कमेंट असतात, तिला काय येत नाहीत, तिला भरभरून येतात. जर खरं सगळा कमेंट बॉक्स ओपन ठेवला ना तर चांगल्याऐवजी वाईटच कमेंट जास्त दिसतील. पण ती होल्ड करते आणि नंतर ती त्या अप्रूव्हच करत नाही. तू काय केलंयस, तू कमेंट बॉक्सच ऑफ करून ठेवला. म्हणजे काय, एकूण एकच. आणि शेवटी मला असं वाटायला लागलंय की आता मला पण काहीतरी असं कॉन्ट्रोवर्सी करायला पाहिजे मंडळी, म्हणजे चॅनल जोरात पळेल. असं काय म्हणजे हळूहळू बाबा आम्ही एवढं रेग्युलरली एवढं चांगलं कंटेंट देऊन पण हे असं आहे, तर मग आता काहीतरी करायलाच पाहिजे. कारण एकूणच जेवढा अभ्यास केलाय, जेवढं काही बघितलंय ते पाहून असं लक्षात आलंय की यूट्यूबमध्ये जर व्हायरल व्हायचं असेल, काहीतरी करायचं असेल तर कांड करणं जरुरी आहे. कर्माचं राहिलं बाजूला, पण कांड करणं. कर्मावरून आठवलं, आज बोंबलीने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकले, काय तर म्हणे, त्यांना त्रास देऊन स्वतःचं चांगलं करणाऱ्यांचं देव पण कधी चांगलं करत नाही. सगळ्यांना कर्माचं परतफेड इथेच करावी लागते, त्याशिवाय देव पण स्वर्गाचे दार उघडत नाही. हे तू स्वतःसाठी लिहिलंस का बोंबले? स्वतःसाठी लिहिलं असेल ना तर स्लो क्लॅप्स मंडळी, एकदम जबरदस्त. शेवटी फायनली रिअलायझेशन झालं आहे. हॅपी रिअलायझेशन बोंबले. एक करेक्शन आहे बोंबले, जे पण तुझे कांड आहेत ना ते पाहून एकंदरीतच असं वाटतंय ते स्वर्गाचं काय नरकाचं तरी उघडेल का. आली मोठी नरकाचं आणि स्वर्गाचं आणि कर्माच्या गोष्टी करणारी अलबत. काय ग, काही वर्षांपूर्वी तू अशी कमेंट टाकलेली, मला वाटतं गेल्याच वर्षी, असं सगळ्यांना उत्तर देत होती की माझ्या सासूबाई आहे ना असंच करतात, मला मूल्य ना म्हणून मला भावच देत नाही, असं आहे तसं आहे. मग तुझी आई काय वेगळं करते? कर्मा, ह्याला म्हणतात कर्मा. तुझी आई काय करते? नातू आहे ना तिला, जर तिला नातीचा प्रॉब्लेम आहे तर तुझ्या आईला नातवाचा काय प्रॉब्लेम आहे? ती तर स्वतःच्या नातवांना पण हात लावत नाही. की असं आहे की माझ्या मुलींनाच बघणार बाई मी, त्यांना त्यांची आजी विचारत नाही तर मी विचारणार, आणि माझ्या नातवंडांना त्यांच्या आजी आजोबांनी म्हणजे आजोळवाल्यांनी विचारावं, अशी प्रथा आहे का तुमच्यामध्ये? एवढं तुला होतं, एवढं वाईट वाटलेलं. एखादी व्यक्ती, हेच आहे ना की एखादी व्यक्ती असा विचार करते जे माझ्याबरोबर घडलंय ते मी दुसऱ्याबरोबर घडू देणार नाही, त्याची मी दक्षता घेईन. चला माझ्याबरोबर झालं ते झालं, अजून आपल्या घरातले आपले भावंड ते तरी सुखी राहू देत, ते तरी हॅपी राहू देत, तर आपल्या आईला समजवायचं की तिला आणि भडकवायचं? कसली ग नणन तुझी. नमस्कार मंडळी. आता काय झालंय की माझा आवाज थोडा बसलाय, कारण माझ्याकडनं खूप गोड खाल्लं गेलं, तर गोड जास्त खाल्ल्यामुळे माझा आवाज बसलाय. पण ठीक आहे, आता थोडं लग्न कर म्हटलं की थोडं धावपळ तर होतेच, तसं झालंय, थोडा थकवा आलाय. आणि पण ठीक आहे, आता सगळं होतच आलंय सगळं. आता देवदर्शन झालं की मग सगळेजण आपापल्या कामाला लागतील, सगळं काही व्यवस्थित पार पडलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. आवाजाला थोडं इग्नोर करा, थोडी दमली आहे मी. अरे 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 अरे, कच्चा भांडली वाटतं, एवढं एकदम बेंबीच्या देठापासून घसा फोडून समोरच्या घरात गेलेली वाटतं भांडायला, त्याच्यामुळे हिचा आवाजच बसला आणि सांगते गोड खाऊन बसला. मोठी किती खोटं बोलते का, खोटारडी.
सासूने पण दिली वाटतं एक. लग्नाला जाताना तर एकदम नाचत होती, काय एकदमच असं या घचँग घचँग करून असं कमरेने उडवत होती, एकदम फुल खुन्नस काढत होती. तर असं जोराची बसली असती तर बसमधनंच बाहेर उडाली पाहिजे असं ना, इतके हिसके देत होती. आणि येताना कुठे गायबच झाली, काय नाव नाही आणि काय नाही. भले ती गेली तर गेलीच, पण हिने पण सांगितलं नाही की मन्याने पण नाही की बाबा कुठे अचानक गायब झाली. ते नंदेची सासूबाई तेच आहे नॉनी, हिची सासूबाई गायब. आता नॉनी वाटतं हिच्या आईशी काहीतरी संबंधित आहे ना, म्हणून नॉनी आली होती. पण सांगायचं तरी की सासूबाई गेल्या तिथूनच घरी गेल्या, त्या थकल्या होत्या. एरवी तर सांगते, आता जेव्हा येणार होत्या तेव्हा तर सांगत होती, डिंडोरा पिटत होती की ते येणार आहे, त्या डायरेक्ट लग्नाला येणार आहे, ते असं येणार आहे, ते तेव्हा येणार आहेत. आणि गेल्या तर गेल्याच, त्यांचं काय नावच नाही काढलं. आणि मनाला बाबा चैन नाही, चैन नाही. एक दिवसासाठी चाललेला ते आपण अगदी सासूबाईंची परमिशन घेतो, जाऊ. आणि सासूबाई पण नको ना, मला तुमची आठवण येते. आठवण येते, मला वाटलं आता गेला तो डायरेक्ट तिकडूनच लक्झमबर्गला जातो की काय. आला परत देवदर्शनाला, एक नंबरचं आहे. याला पण आईने हाकलवला वाटतं, जात कडे जात चल. बोंबलीच्या आईचे तर 50 कट नुसतं चांगला त्याला मिळाले. तुमची पण पोरं ना असे घरजावई झाले ना, मग कळणार तुम्हाला. मोठी तुमची पोरगी दुसऱ्यांना मोठे मोठे धडे देत असते आणि सांगत असते. या सगळ्यांचं ना एकंदरीतच हे सगळ्यांची लफडी आहेत. आता ती टिंडी, तिचं तिच्या सासरशांची काहीतरी लफडं चाललंय. आपली मावशी, तिचं तिच्या आत्यांबरोबर काहीतरी लफडं चाललंय. आणि ही बोंबली, हिचं हिच्या वहिनीबरोबर लफडं चाललंय. ह्यांच्या कोणाच्याच लाईफमध्ये ना काय धड नाही आहे. स्वतःच्या 12 वाजलेले आहेत, पण दुसऱ्यांना मोठे मोठे डेंगे हाकतायत, इन्फ्लुएन्स करतायत. मला काल ही कॉमेंट आलेली आणि मला ना खरंच इतकं, ज्या कोणी ही कमेंट केलेली आहे ना, खरंच व्हेरी गुड. बरोबर आहे, पॉईंट आहे, टोक तर आहे तुमच्या गोष्टीला. त्या फेरीचं तर बिहेवियर मला काय कळतच नाही. मध्ये मध्ये इतकी अशी समंजस वाटते आणि मध्ये मध्ये काहीतरी विचित्रच वागायला लागते. म्हणजे काय, एवढी पण ती लहान नाही आहे की तिला उचलून घ्यायला लागलं आणि मग आम्हीच्या गळ्यात पडले आणि ही आणि सांगते की तिला घे उचलून वगैरे. काय प्रॉब्लेम आहे का? मला असं वाटतंय एकंदरीतच, जे लग्नात बिहेवियर बघितलं ना त्याच्यावरून. आता शुअर नाही आहे मी, पण तुम्हाला पण असं जाणवलं का काहीतरी विचित्रच बिहेव करते? तर लहान, ती तर लहानच आहे, तिचं चला समजून घेऊ शकतो आपण. पण ही ना धड लहान आहे ना मोठी आहे, मध्येच अगदी मॅच्युअर सारखी वागते, मध्येच अशी समंजस मुलीसारखी वागते, आपल्या बहिणीला समजून घेते. आणि इथे आल्यापासून काय जरा जास्तच टँट्रम वाढले असं नाही वाटत का तुम्हाला? अजून एक गोष्ट, म्हणजे मला थोडंसं सेन्सिटिव्ह आहे, काही जणांचं ह्याच्यामध्ये मतभिन्नता होऊ शकते. पण ठीक आहे, आय रिस्पेक्ट एव्हरीबडीज ओपिनियन. मला जे वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की हे जे काही हळद उतरवणीचे प्रकार आणि हे जे काही करण्यात आले, ते गुळण्यांचा जो प्रकार होता ना, ते मला थोडंसं विचित्र वाटलं. पूर्वी हे सगळं व्हायचं, अजूनही काही ह्याच्यामध्ये होतं. अरेंज मॅरेज असायचं मोस्टली, आणि तेव्हा कसं अजिबातच ओळख नसायची, एकमेकांना पाहिलेलं पण नसायचं. अशा म्हणजे आपण आपल्या आजी आजोबांकडनं गोष्टी ऐकतो की त्यांनी डायरेक्ट लग्नानंतरच पाहिलं, लग्नात पण एकमेकांना नीट पाहिलं नाही त्यांनी, त्यांना कळायचं पण नाही की नक्की आपला नवरा कोण आहे, हा आहे की हा आहे. नंतर त्यांना लग्न वगैरे झाल्यानंतर जेव्हा ते असे सगळे कार्यक्रम व्हायचे तेव्हा त्यांना कळायचं, तेव्हा ते ॲक्च्युली आपला नवरा कोण आहे, आपली बायको कोण आहे, तेव्हा त्यांची ती ओळख पटायची. तर मुख्य कारण हेच होतं की आता या अनोळखी व्यक्तीला आपण नवरा मानायचंय किंवा आपण बायको मानायचंय, हे दोघांसाठीही थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि पूर्वी ते म्हणजे लग्न करणं वगैरे ह्याचं एकमेव मोटिव्ह हा हेच होतं की मुलं होणं वगैरे. तर ते त्या गोष्टीसाठी कम्फर्टेबल व्हावं म्हणून हे असे प्रकार असायचे की एकमेकांचं उष्ट खाणं, एकमेकांवरती असं गुळण्या करणं किंवा असं अशा गोष्टी करणं की ते थोडंसं बॉन्डिंग वाढावं आणि काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे असा कोणतरी तिसराच माणूस तुमच्यावर गुळणी करतोय असं नाही ना, म्हणजे तो नवरा आहे म्हणून गुळणी करतोय किंवा ही बायको आहे म्हणून तुमच्यावरती हे करते. तर त्याच्यामुळे ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे सगळ्या रीतीभाती होत्या. पण आता काय आहे, आता अरेंज मॅरेजमध्ये पण व्यवस्थित ओळखत असतात, बराच गॅप असतो काही काही जणांच्या, लग्न ठरतं त्याच्यानंतर बराच वेळ ते एकमेकांना जाणून घेतात आणि त्याच्यानंतर लग्न करतात. आणि लव्ह मॅरेजचा तर काही प्रश्नच नाही. म्हणजे लव्ह मॅरेजवाल्यांचं तर तुम्ही आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे कसं, त्यांना काय करा किंवा त्यांना एकमेकांशी कम्फर्टेबल करण्यासाठी घरच्यांची गरज नसते, ते ऑलरेडी एकदम सुपर कम्फर्टेबल झाले असते. तर त्यामुळे हे असं काही करण्याचं वगैरे काय उद्देश आहे, कशाला ह्या गोष्टी, फक्त उगाचच काहीतरी परंपरा आहेत, रीती आहेत म्हणून आपलं करायचं, याला काही अर्थ नाही ना. जे गोष्टी चुकीच्या आहेत त्या मोडीत काढल्याच पाहिजे. काय साध्य होतं ह्याच्यातनं, काय पर्पज आहे हे करण्यामागचं, तर मी स्पष्टच बोलते मंडळी, काय पप्पी चप्पी झाली नसेल का,
एकदम गुळण्यांचा कार्यक्रम वगैरे ठेवायला लागला त्यांच्यासाठी कम्फर्टेबल करायला. आणि ठीक आहे, तर थोडं नॉर्मल गुळणी करा वगैरे. काय ते एकदम पानाचं वगैरे ते काय तोंडात खायला खोबरं दिलेलं त्याचं ते हे करायचं आणि ते तोंडात ठेवून ते एकमेकांवर थुकायचं. कशाला एवढं घाण लेवलवर कशाला करता? मला काय कळलाच नाही तो प्रकार. काही गोष्टी आपण चेंज करतो ना, काळानुसार चेंज करतो, तशीच ही गोष्ट पण चेंज करायला पाहिजे. जसं आता तुम्हाला ते नारळ फोडण्यामागचं कारण माहिती आहे ना, प्रत्येक वेळेला आपण बळी नाही देऊ शकत, त्याला ऑप्शन म्हणून नारळ आला. तसंच आता तुम्ही मगमधनं पाणी होता एकमेकांवर, असं काहीतरी मी हे बघितलंय म्हणून सांगते की काय काय ठिकाणी एकमेकांच्या अंगावर मगमधनं पाणी होतात. हे गुळण्या करणं वगैरे ह्याला ऑल्टरनेटिव्ह असलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे हे खूप घाण होतं, मला तरी ते गच्चाळ आणि घाण वाटलं अक्षरशः. आणि काय फिरायला गेली तिथे, आता आम्हाला कंटाळा आला, मुलींना पण कंटाळा आला म्हणून असा एक फन डे म्हणून गेली. तिथे जाऊन काय खाल्लं, खाऊन खाऊन शेवभाजी काळ्या मसाल्यातली. अरे इथे तरी त्या काळ्या मसाल्याला सोड. ठीक आहे, म्हणजे नगरचं हे आहे, ते स्पेशलायझेशन आहे शेवभाजी. आम्ही पण गेलेलो आता शिर्डीला, आम्ही पण शेवभाजी खाल्ली, पण ऑथेंटिक जागी जाऊन खाल्ली. मग तू पण अशा ठिकाणी जायचं होतं ना जिथे ऑथेंटिक त्याच प्रकारचं जेवण मिळतं, घरगुती. पण तू साऊथ इंडियन, गुजराती आणि अशा क्युझिन जिथे मिळतात त्या अशा ठिकाणी जाऊन तिथे तू शेवभाजी मागवली. म्हणजे कशालाच काय ताळमेळ नव्हता. पनीर चिली आणि नूडल्स आणि शेवभाजी आणि एवढं रिळा बनवते, पण गाणी नाही बोलताय तिला. गाणी काय माहिती नसतात, म्हणूनच हिला ना नेहमी अशी आ वासून नाचत असते, अशी तोंड उघडते, तप तोंड बंद काय माशी जाईल तोंडात, अशी नाचत असते ही बाई. आत्ता मला कळलं तिला ते गुलाबी साडी एवढं फेमस गाणं येत नव्हतं. आणि ना दाखवते हिने ना इंस्टाग्रामला जे टाकलंय ना त्याच्या खाली हिने काय स्वतःचीच तारीफ केली आहे आणि काय त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलंय ते कोणी लिहिलंय हिचं हिलाच माहिती. बघून घ्या मंडळी. आजी व दिनंची भाऊंच्या हल्दीच्या सोहळ्यात बहिणीचा जलवा. अरे 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 अरे, हल्दी काय, भाऊंची हल्दी काय, सोहळा काय आणि बहिणीचा जलवा काय. जलवा शी, कोणी लिहिलंय स्क्रिप्ट? आणि हे असं भयानक स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग असं वाटलं की बाबा हे तर काहीतरी भलतंच झालंय वाटतं. म्हणून मग एकदम इंग्लिशमध्ये स्विच झालंय. म्हणजे इंग्लिश पण बघून घ्या, एकदम खतरनाक. म्हण्या खरं खरं सांग, कुठून कॉपी केलंस हे? कुठून कॉपी केलंस हे? नक्कीच तू लिहिलंयस हा, आणि कॉपी करून लिहिलंयस कुठून तरी. आणि सिस्टर्स रोलमध्ये ना ते जे लिहिलंय ना, लव, अफेक्शन, प्राईड, तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये बाकी तर गोष्टी नव्हत्याच, पण प्राईडच प्राईड होतं. बस मीच मोठी शहाणी, माझंच सगळ्यांनी ऐकायचं. हो, आणि स्टँड आउट तर ती झालीच नाही का. गेट आउट केलं तिला सासूबाईंनी, एकदम स्टँडिंग आउटच झाली आहे ती. आणि हटके लुक तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काय स्टँड आउट केलं आणि काय वॉर्मथ आणि अफेक्शनने तिने सगळा समारंभ पार पाडला ते तर आपण सगळ्यांनी बघितलंच. काय मस्त एकदम अफेक्शन आहे तिला आपल्या वहिनीबद्दल. दुसरी आली तर पहिली गेली उडत, थोड्या दिवसांनी दुसरी पण जाईल उडत, मग तिसरीला पकडेल आणि मग काय हे सिलसिला चलता रहेगा जोपर्यंत ही बोंबल उडत नाही जात. मला आता वाटतं देवदर्शन झालेलं आहे, तर नवीन जोडप्याला आता त्यांना त्यांच्या प्रायव्हेट टाईमसाठी सोडावं आणि आता त्यांच्या पाठोपाठ हनीमूनला वगैरे जाऊ नये ही कृपा करावी बोंबलताई. त्यांना थोडा आता राहू दे, तुम्ही आता तिथून कल्टी घ्या. खूप झालं, तुमची 4 महिन्याची सोय झालेली आहे, आता वंटास व्हा आणि डिसेंबरमध्ये वगैरे बघा आता तिसऱ्या भावाचं लग्न बिग्न जमवता येतं का. हे पैसे संपले की नवीन नाटकं करून परत या आणि तिकडे जाऊन सोफ्यावर बसू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.